हेडलाईन्स नंतर खास रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या प्राडा कंपनीनं अखेर कोल्हापुरी चपलेकरता करार केलेला आहे। मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात इटली आणि भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावरती स्वाक्षरी झालेली आहे। कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रँड प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यामध्ये हा सामंजस्य करार झालाय। त्यामुळे पारंपरिक कोल्हापुरी चपलांच्या कौशल्याला प्राडाच्या माध्यमातून आधुनिक लक्झरी फॅशनची साथ मिळणार आहे। पण हा करार कोल्हापुरी चप्पलची साठी असला तरी कोल्हापूरकर नाराज आहेत। काय नेमकं प्रकरण आहे जाणून घेऊयात स्पेशल रिपोर्ट। कोल्हापुरी चप्पल होणार ग्लोबल। कोल्हापुरीसाठी प्राडाचा सामंजस्य करार। प्राडा 93,000 रुपयांना विकणार कोल्हापुरी चप्पल। कोल्हापुरी चप्पल आता लक्झरी ब्रँड होणार। कोल्हापूरकरांच्या कोल्हापुरी चपलेसाठीच्या लढ्यात अखेर यश आलंय। जगप्रसिद्ध प्राडा कंपनीनं कोल्हापुरी चपलेचं पूर्ण श्रेय कोल्हापूरला दिलंय। प्राडा कंपनीनं महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारसोबत एक करार केला। या अंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या लिडकॉम आणि कर्नाटक सरकारच्या लिडकार या उपक्रमाअंतर्गत प्राडा कंपनीला कोल्हापुरी चपलेची विक्री करता येईल। 26 फेब्रुवारी नंतर प्राडाच्या जगभरातल्या 40 विक्री केंद्रांवर कोल्हापुरी चप्पल ग्राहकांसाठी उपलब्ध असेल। हा करार कोल्हापुरी चपलेला एक नवी बाजारपेठ मिळवून देईल। कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांचं कौशल्य हे सुरक्षित राहावं आणि त्याचा त्यांना योग्य तो लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा अध्यक्ष या नात्याने प्राडाबरोबर मी सुरू केलेला संवाद एक यशस्वी टप्प्यावर पूर्ण झाला। याबद्दल मला प्राडाला आणि सर्व संबंधितांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत। प्राडाने काल भारतामध्ये प्राडाचे प्रमुख आले, त्यांची संपूर्ण टीम आली आणि ज्यांच्याकडे कोल्हापुरी चप्पलचं GI टॅगिंग आहे अशा महाराष्ट्र सरकारचं लिडकॉम आणि कर्नाटक सरकारचं लिडकर या दोन्ही संस्थांच्या बरोबर प्राडाने एक MOU साईन केला आणि यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 2000 जोडी कोल्हापुरी चप्पल खरेदी करायचा निर्णय त्यांनी घेतला। हा एक क्रांतिकारी निर्णय आहे। कोल्हापुरी चपलांचा हा वारसा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कारागिरांनी शतकानुशतक जपलाय। 2019 मध्ये कोल्हापुरी चपलेला GI मानांकनही देण्यात आलं। पण काही महिन्यांपूर्वी प्राडा कंपनीनं कोल्हापुरी चप्पल आपल्या फॅशन शो मधून लॉन्च केली आणि इथंच प्राडा कंपनी विरोधात वाद पेटला। जगभरात सध्या कोल्हापुरी चप्पलचं नाव जे आहे ते उंचावलेलं पाहायला मिळते। याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली प्राडा कंपनी। याच प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळानं महाराष्ट्र शासन असेल किंवा कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागीर असतील यांच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। तो म्हणजे प्राडा कंपनीनं कोल्हापुरी चप्पल संबंधी करार जो आहे तो केलेला आहे। मुंबईत हा करार जो आहे तो पार पडलेला आहे। भारत आणि इटली यांच्या व्यापार परिषदेच्या निमित्तानं हा करार पार पडला आणि कोल्हापूरकरांसाठी खरं तर एक सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल। खरं तर कोल्हापूरचे कारागीर असतील, कोल्हापूरचे व्यावसायिक असतील यांचा कुठेतरी या कोल्हापुरी चप्पलचं नाव मोठं होणार असल्यामुळे यांच्यामध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। ही सगळी व्यापारपेठ जी आहे तर आपण पाहतोय या व्यापारपेठेमध्ये कोल्हापुरात जे पर्यटक येतात त्या पर्यटकांपैकी अनेक जण या कोल्हापुरी चप्पल खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि आता करार झाल्यानंतर हे चप्पल जे आहे ते संपूर्ण देशभरामध्ये पोहोचणार देखील आहे। त्यामुळं कुठेतरी आनंदाचं वातावरण देखील आहे। कोल्हापूरकरांच्या विरोधानंतर प्राडानं आपली चूक सुधारून भारताला आणि कोल्हापूरला याचं श्रेय दिलं आणि महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करारही केलाय। या करारामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांना मोठी संधी उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। यामध्ये यापूर्वी पारंपरिक कोल्हापुरी चप्पल बनायची इकडं कोल्हापुरी चप्पल बनली जायची इथं आणि हाताने प्रत्येक चप्पल केली जायची व्हायची। आता प्राडा अंतर्गत आमच्या GI नामांकन आम्हाला महामंडळाला प्राप्त झाल्यामुळे 32 लोक व आमचं लिडकॉम यांना GI नामांकन प्राप्त झाले आहे। त्यामुळे हा कोल्हापुरी चप्पलवर आमचाच दावा आहे। त्यामुळे प्राडा कंपनीने आमच्याशी कालच करार झाला। त्यानुसार प्राडा इटली या कंपनीचा ब्रँड आमच्याकडे तयार होणार आहे आणि त्यांनी ठरलेल्याप्रमाणे आपण ट्रायल बेसिसवर आपण ऑर्डर देणार आहे।
ऑर्डर दिल्यानंतर कुशल कामगारांना इथून पुढं चांगली संधी आहे. जास्तीत जास्त ऑर्डर मिळालं तर इथल्या कारागिरांना काम मिळणं आणि कोल्हापूरचं नाव जागतिक स्तरावर आपलं जाईल. विशेष म्हणजे कोल्हापुरी चपलेची किंमतही चांगलीच वाढण्याची शक्यता आहे. कारण प्राडा कंपनीनं ही चप्पल तब्बल 93,000 रुपयांना विकणार असल्याचं म्हटलंय. मात्र प्राडासोबतच्या कराराबाबत कोल्हापुरी कारागिरांचं मत वेगळं दिसतंय. या कराराचा कोल्हापूरकरांना कोणताही फायदा होणार नाही असं कारागीर आणि व्यावसायिकांचं मत आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेण्याचा इशारा देण्यात आलाय. यांनी फार मोठी प्रसिद्धी घेतलेली आहे. पण आमचं 100% मत असं आहे, या महामंडळानं नावावर कोल्हापुरी चप्पल आम्ही घेतो आणि प्राडाला देतो, हे असं होणार नाही आहे. जे कोल्हापुरी चप्पलचे कारागीर आहेत त्यांच्याकडून डायरेक्ट घ्यायला पाहिजे. या महामंडळानं बऱ्याच वेळेला डुप्लिकेट चप्पल पण घेतलेलं आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. हे स्वतः देखील उत्पादन करायला एवढी मोठी यांची क्षमता आहे, पण हे उत्पादन करू शकत नाहीत. आज जाऊन तुम्ही बघा. जे यायचं असताना तुम्ही कर्नाटक वगैरे हे ते कुठली लोक घ्यायला लागलाय तुम्ही, काय तुम्ही समज. आणि तुम्ही जे आय केलाय तर आमच्या कोल्हापुरातले किती लोकांच्या सह्या आहेत, किती लोकांची नावं येतात, पण कुणाला तुम्ही एकाला सुद्धा उद्योगाला भेटलेलं नाही. जे आय करताना इथल्या उद्योगाला कोल्हापूरच्या भेटायला पाहिजे ना, भेटलेलं नाही. कारागिरीला भेटलं नाही. तुमचं तुम्ही येताय निवांतपणे लिडकारवाडी लिडकोमध्ये बसून तुमची तुम्ही मिटिंग घेताय दरवाजे लावून. आमच्या कुणाला आज सोडत पण नाही सा. आणि तुमच्या मनाला जसं तुम्ही जे आय करताय. त्यांनी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूर तक्रार केली. चेंबर ऑफ कॉमर्सनं महाराष्ट्र चेंबर ऑफ तक्रार केली आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे तक्रार केली. अशी सगळी लिंक लावून वाणिज्य मंत्र्यांनी त्या प्राडाशी पत्रव्यवहार केला. त्यांना मेल पाठवले की हे चप्पल तुम्ही आंतरराष्ट्रीय लेवलला वापरू शकत नाही, ते कोल्हापुरी चप्पल आहे. आणि अगोदरचे ते कोल्हापूरच्याला पूर्वीपासून जगप्रसिद्धी आहे. प्राडामुळे जगप्रसिद्धी मिळालेली नाही. प्राडाचे हे आता फक्त नाव झालेलं आहे. फक्त कोल्हापूरचं पायताण आता जगभरातल्या श्रीमंतांच्या पायात दिसणार याचं अनेकांना समाधान आहे. पण प्राडासोबतच्या करारामुळे नेमका कुणाचा फायदा होणार या प्रश्नाचं उत्तर कोल्हापूरकरांना अजून तरी मिळालेलं नाही. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.